भारत न्यूज 44. पनवेल तालुक्यातील भाताण ग्रामपंचायत हद्दीतील आखारीपट जमीन प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले असून महाराष्ट्र शासनाने 19 मे 2026 रोजी घेतलेल्या मंत्रिमंडळ निर्णयाविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मौजे भाताण येथील सुमारे 15 एकर आखारीपट जमीन रितनन बलदेव एज्युकेशन फाउंडेशन म्हणजेच ॲमिटी विद्यापीठ यांना देण्याचा निर्णय हा स्थानिक शेतकरी, भूमिपुत्र आणि ग्रामस्थांच्या भावनांवर घाला असल्याची भावना व्यक्त केली जात असताना आता नवीन धागेदोरे जोडणारा नेमका सूत्रधार कोण? मात्र या संपूर्ण प्रकरणाला आता नवीन कलाटणी मिळाली असून 2010 सालातील एका कथित पत्रामुळे गावात नव्याने चर्चा आणि संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. 15 एकर जमीन कोणते आहेत सर्वे नंबर? मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार हस्तांतरित करण्यात येत असलेल्या सुमारे 15 एकर आखारीपट जमिनीमध्ये सर्वे क्रमांक 809210313514 167 178 आणि 182 यांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. या जमिनी पूर्वीपासून स्थानिक शेतकरी कसत असल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात येत असून या निर्णयामुळे गावात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. 2010च्या पत्रावरून निर्माण झाले आहेत नवे प्रश्न. या सर्वे क्रमांकांपैकी म्हणजेच 167 178 आणि 182 या 3 सर्वे नंबरांबाबत 10 मे 2010 रोजी ग्रामपंचायतीच्या लेटर हेडवर एक पत्र रीतानंदचंद बलवंत एज्युकेशन यांना देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. या पत्रामध्ये शासनाची आवश्यक परवानगी मिळाल्यास जागा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायत सहकार्य करेल असा आशय असल्याचे सांगितले जात आहे. ते पत्र लवकरच आपल्या निदर्शनात येईल. मात्र या पत्रावर आवक जावक क्रमांक नसल्याचा आरोप होत असून शासकीय दप्तरी त्याची कोणतीही अधिकृत नोंद नसल्याची चर्चा गावात सुरू आहे. त्यामुळे हे पत्र नेमके कोणी तयार केले, त्यावरील हस्ताक्षर कोणाचे आहे, सही कोणी केली आणि ते अधिकृत जारी झाले होते का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आमच्या म्हणण्यानुसार या पत्रामागील सत्य लवकरच समोर आणले जाईल आणि संबंधित जबाबदार व्यक्तीचे नावही उघड केले जाईल. रस्त्याच्या एनओसीवरही प्रश्नचिन्ह. या प्रकरणात आणखी एक गंभीर मुद्दा पुढे आलाय. ॲमिटी विद्यापीठासाठी जमीन खरेदी होत असताना भाताण गावातून भाताण पाड्याकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याचा प्रश्न निर्माण झाला होता. हा रस्ता खुला ठेवण्यासाठी अनेक ग्रामस्थांना संघर्ष करावा लागल्याचे सांगितले जाते. या संदर्भातील ग्रामपंचायतीच्या लेटर हेडवर देण्यात आलेली कथित नाहरकत प्रमाणपत्र म्हणजेच एनओसी देखील वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या एनओसीवर तारीख नसल्याचा आरोप होत असून तिच्या वैधतेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ग्रामस्थांना माहिती का दिली जात नाही? ग्रामस्थांचा सर्वात मोठा आक्षेप म्हणजे जर 2010 मध्ये सर्वे क्रमांक 167 178 आणि 182 संदर्भात जमीन मागणीचा अर्ज प्राप्त झाला होता तर त्याची माहिती ग्रामसभेत किंवा गावकऱ्यांसमोर का मांडण्यात आली नाही? ग्रामस्थांच्या मते त्यावेळी योग्य माहिती आणि चर्चा झाली असती तर आजचा संघर्ष टाळता आला असता. गावाच्या सामूहिक हिताशी संबंधित निर्णय गुप्तपणे हाताळण्याचा आरोप काही नागरिकांकडून केला जातोय. संघर्षाची ठिणगी आंदोलनात रूपांतरित होण्याची चिन्हे. सध्या भाताणमध्ये या विषयावर जोरदार चर्चा सुरू असून आम्ही पुरावे आणि कागदपत्रे सार्वजनिक करण्याच्या तयारीत आहोत. शासनाच्या निर्णयाविरोधात एकजूट निर्माण होत असल्याचे चित्र दिसत असून येत्या काही दिवसात आंदोलन, उपोषण आणि व्यापक लोकचळवळीची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे भाताणमधील आखारीपट जमीन प्रकरण आता केवळ 15 एकर जमीन हस्तांतरणापुरतेच मर्यादित न राहता 2010 मधील पत्र कोणी दिले आणि ग्रामस्थांपासून ही माहिती का लपवली या प्रश्नांभोवती केंद्रित झाले आहे. आगामी काळात या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून संपूर्ण पनवेल तालुक्याचे लक्ष आता भाताणकडे लागले आहे. भारत न्यूज 44 साठी भूषण साळुंखे, पनवेल. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44.